जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ही कथा श्रद्धेने ऐका. अध्याय 12. दीपदानाचे महात्म्य. स्नानाचे फल. सुशर्मा कथा. लक्ष्मीने विष्णूला विचारले, अधिक मासात दीपदान व उचित ठिकाणी दिवे लावून प्रकाशाची सोय करणे या गोष्टीला काय महत्त्व आहे? दिवा कोणत्या द्रव्याचा करावा? वातीला धागे किती असावेत? दिवा किती दिवस तेवत ठेवावा? विष्णू म्हणाला, अधिक महिन्यातील दीपदानाचे महत्त्व फार आहे. त्याने सर्व पापातून मनुष्य मुक्त होतो. अधिक महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून दीप लावण्यास सुरुवात करावी. प्रथम स्नान करावे. शौच सुखमार्जन करावे. स्नानाची फळे एकापेक्षा एक जास्त कशी आहेत ते आधी सांगतो. उष्ण पाण्याने स्नान केल्याने एक पट फळ मिळते असे समजा. थंड पाण्याने स्नान केल्याने दुप्पट. ही स्नाने घरातील पाण्याने करावीत. विहिरीवर जाऊन स्नान केले तर चौपट पुण्य. मोठ्या वाफेजवळ जाऊन स्नान केले तर 8 पट. तलावातील पाण्याने 10 पट. त्याच्या 10 पट पुण्य डोहातील पाण्याने स्नान केल्यास मिळते. झऱ्याच्या पाण्याने स्नान केल्यास त्याच्या 10 पट. नदी स्नानाचे पुण्य त्याच्याहून 10 पट. त्याच्या 10 पट पुण्य महानदीतील स्नानाने मिळते. स्नान करताना पांढरे तीळ व आवळकटीचे चूर्ण व गोमूत्र अंगाला लावून स्नान करावे. त्यावेळी म्हणायचा संस्कृत मंत्र आहे. ती प्रार्थना पुढील प्रमाणे आहे. हे देवा ऋषिकेशा, तुला देव दानव वंदन करतात. या अधिक मासात मी स्नान करणार आहे म्हणून मी तुला नमन करतो. तरी त्यात विघ्न येऊ नये यासाठी तू मला सहाय्य कर. अशी प्रार्थना करून पुष्कर इत्यादी तीर्थांचे स्मरण करावे. तसेच गंगा, नंदिनी, नलिनी, सीता, मालती, महापहा, त्रिपथगामिनी, भागीरथी, हैमवती, जान्हवी व त्रिदशेश्वरी ही गंगेची 12 नावे उच्चारून स्नान करावे. स्नानानंतर आचमन करावे. कोरडी वस्त्रे नेसावी. असे स्नान करावे. अधिक मासात एक वेळ जरी यथाविधी स्नान घडले तरी 7 जन्मांचे पाप नष्ट होते. सप्ताहभर स्नान केल्यास 10 जन्मांचे पाप जाते. 15 दिवस स्नान केल्यास 100 जन्मातील पाप जाते. आणि महिनाभर यथाविधी स्नान केल्यास 1000 जन्मातील पापे नष्ट होतात. अधिक मासातील स्नानाचे खूपच महत्त्व आहे. अधिक मासात कोणतेच पुण्य कार्य न करणारा खरोखर पापीच होय. आलेली संधी फुकट घालविली असे त्यामुळे होते. वस्त्रे परिधान केल्यावर संध्या करावी. पुरुषोत्तमाची पूजा करावी. ती अशी की एका वेदीवर एक घट ठेवावा. त्याच्यावर दीपस्तंभ ठेवावा. तो तांब्याचा असावा. त्यात 5 अंगुळे लांबीची 7 धाग्यांची वात घालावी. त्यात तेल किंवा तूप घालून दिवा लावावा. त्या दीपकाची व कुंभाची यथाविधी स्थापना करावी. हात जोडून प्रार्थना करावी. दिव्याने अंधार नाहीसा होतो. तो तेच प्रकट करतो. म्हणून मी पुरुषोत्तमाला हा दिवा दाखवित आहे. हा संसार तेजोमय आहे. दीपामुळे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. म्हणून हे भगवंता, मी तुला दीप अर्पण करीत आहे. तू त्याचा स्वीकार कर व आमच्या इच्छा पूर्ण कर. तसेच कुंभपूजनही करावे. अशा प्रकारे संपूर्ण महिनाभर दीप तेवत ठेवावा. त्याने फार मोठे फळ मिळते. तेच धन, ज्ञान आणि मोक्ष, सौभाग्य, विद्या, आयुष्य, आरोग्य, चांगली स्त्री, पुत्र, पौत्र, ब्रह्मज्ञान, राज्य, धन, पक्षू जे हवे ते मिळेल. रोगराई दूर होईल. सर्वत्र कीर्ती होईल. भयभीत झालेल्यांची भीती जाईल. बद्धजन मुक्त होतील. असा दीपदानाचा महिमा आहे. असा दिवा पाहून प्रेरणा मिळवून जे दीपाची स्तुती करतील किंवा दुसऱ्याला तशी प्रेरणा देतील ते मुक्त होऊन वैकुंठात जातील. विष्णू लक्ष्मीस पुढे म्हणाला, याविषयी मी तुला एक पुरातन गोष्ट सांगतो. माझा एक भक्त सुशर्मा नावाचा ब्राह्मण सरस्वती नदीच्या तीरावर राहत होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. रात्री हरिचिंतन करी. तो रोज रात्री दिवा लावून झोपत असे. अधिक मासात तर दीप प्रज्वलित करून रात्री निजत असे.
त्यावेळी उंदीर पकडण्यासाठी एक बोका येई. एकादशी आली त्या दिवशी सुशर्म्याने पुरुषोत्तमाची पूजा केली. नामसह कीर्तन करीत जागत बसला. मध्यरात्री उंदीर पकडायला बोका आला. त्यावेळी वातीवर काजळी धरली होती व ज्योत मंद झाली होती. उंदीर आला व बोक्याने उडी मारली. त्याच्या धक्क्याने समय थरथरली. काजळी झडून गेली व दिवा प्रदीप्त झाला. हेही बोक्याचे पुण्यच होते. योगायोग असा की दुसऱ्या दिवशी तो बोका मरण पावला. दीप उजळण्याच्या पुण्याने तो वैकुंठात गेला. नित्य दिवा लावल्याने व पुरुषोत्तमाची पूजा केल्याने सुशर्मा ब्राह्मण श्रीमंत व सुखी झाला व मरणोत्तर मुक्त झाला. हरीच्या समोर अधिक मासात दिवा तेवत ठेवल्याने महान फळ मिळते, असे विष्णू लक्ष्मीला म्हणाला. अधिक मास महात्म्य अध्याय 12 समाप्त. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.